Hi friend, this is Manoj Jemne, Assistant Professor Dr. Babasaheb Ambedkar Art, Commerce and Science College, Surtuli, Lohara. In the last videos, we have discussed about the introduction about the lesson and the writer William Hazlitt. In this video, we will discuss about a letter written by the writer William Hazlitt to his son. Okay, at the beginning, he said that, "My dear little fellow." Here, mention fellow. Fellow means his own son. And he says, "My dear little fellow." तो त्याच्या मुलाला ऍड्रेस करून बोलत आहे, माझ्या प्रिय मुला, बाळा, you are now going to settle at school and may consider this as your first entrance into the world. And he says that to his son is going to enter at the school and that may consider this as his first entrance into the world. तो त्याच्या मुलाला म्हणत आहे, बघ, तुझं शाळेमध्ये हे पहिलं काय आता एंट्रन्स आहे. तू आता शाळेमध्ये दाखल होत आहे. ते शाळेतील जीवन आहे तुझं आणि त्या शाळेतील जीवनामध्ये ह्या जगाच्या जीवनामध्ये तू काय एक प्रकारचा प्रवेश केलेला आहे. ॲज माय हेल्थ इज सो इंडिफरंट. जे माझे आरोग्य आहे, जे माझी प्रक्रिया आहे ती आता काय आहे, एक प्रकारचं इंडिफरंट आहे, ते बदलत असतं. अँड आय मे नॉट बी विथ यू लॉंग. आणि मी आता तुझ्यासोबत काही जास्त दिवस राहू शकत नाही. मी केव्हाही ह्या जगातून निघून जाऊ शकतं. I wish to leave you some advice for your conduct in life. And the the author wanted to give some information, to give some advice to his son about how to live life and how to conduct his life. Both that it may be of use to you and that advice may be useful for his son and it is useful for everyone and something to remember by me. बाय काय मी जे काय म्हणतो, मी काय काय सांगतो, मला काय जे आठवते माझ्या जीवनातील त्या गोष्टी मी तुला सांगू इच्छित आहे. आय मे ॲट लीस्ट बी एबल टू कॉशन यू अगेन्स्ट माय ओन एरर्स. विल्यम हॅझलिट त्याच्या मुलाला कशाबद्दल त्या पत्रामध्ये काय लिहित आहे, त्याच्याकडून ज्या चुका झालेल्या होत्या त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या लहानपणापासून ज्या चुका त्याच्या लक्षात आल्या होत्या त्याच्या जीवनातील, त्या चुकांबद्दल तो बोलू इच्छित आहे. तशाच प्रकारच्या चुका त्याच्या मुलाकडून व्हायला नको यासाठी त्याच्या मुलाला तो काय एक सल्ला देण्याचा प्रयत्न करत आहे. इफ नथिंग एल्स, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. ॲज वी वेंट along to your new place of destination, you often repeated that you durst say that they are a set of stupid, disagreeable people, meaning the people at the school. Here, the writer William Hazlitt says that when his son come with complaint about his fellow students, तो त्याच्या सोबतच्या मुलांची कंप्लेंट घेऊन तो त्याच्या वडिलाकडे जेव्हा येत असतो तेव्हा त्याचे वडील त्याला ऍडवाइस देत असतात, तू आता एका नवीन प्लेसवर, नवीन डेस्टिनेशनवर तू पोहोचलेला आहे. अँड यू ऑफन रिपीटेड दॅट यू डस से, आणि तू पुन्हा पुन्हा सांगत आहे, काय सांगत आहे, दे वेअर द सेट ऑफ स्टुपिड. ते लोक कसे आहे, स्टुपिड आहे, डिसएग्रीबल पीपल आहेत, ते शाळेतील मुलं, असं तू बोलत आहे. यू वेअर टू ब्लेम इन दिस इज अ गुड. तू ब्लेम करत आहेत हे योग्य आहे, त्यांना ब्लेम करत आहे तर ठीक आहे, अशा प्रकारे तो म्हणत आहे. ओल्ड रूल टू होप फॉर युअर बेस्ट इज ऑलवेज, माय डिअर, बिलीव्ह थिंग टू बी राईट टिल यू फाइंड देम द country and even then instead of irritating yourself against them, endure to put up them with them as well as you can if you cannot alter them. Here what did he say? तो सांगत आहे त्याच्या मुलाला, तू त्यांच्यापासून स्वतःला इरिटेट करण्याचं काम करत आहे, बट तसं केलं तर तुला त्यापासून नुकसान होणार. पुट अप विथ देम ॲज वेल ॲज यू कॅन, तुला जेवढं त्यांच्याशी संघर्ष करता येईल तेवढं संघर्ष त्यांच्याशी कर.
अशा प्रकारचा ऍडवाइस तो त्याच्या मुलाला देत असतं. यू सेड यू वेअर शुअर यू शुड नॉट लाईक द स्कूल वेअर यू वेअर गोईंग. सांगत आहे तू जसं स्कूल आहे तसं तुला व्हायचं नाही आहे. यू शुड नॉट लाईक, तुला तसं व्हायला नको. धिस वॉज रॉंग, इट इज व्हेरी रॉंग. व्हॉट यू मीन वॉज दॅट यू डिड नॉट लाईक टू लिव्ह होम. तुला काय, हे जे घर आहे, दॅट यू डिड नॉट लाईक टू लिव्ह होम, तुला घर सोडायचं नाही. तू घरात अजूनही घरातीलच वातावरणात आहे, बाहेरचे जग काय आहे तू अजून बघितलं नाही. बट यू कुड नॉट टेल वेदर यू शुड लाईक द स्कूल ऑर नॉट. हे तुला डिसाईड करायचं आहे. यू शुड लाईक द स्कूल ऑर नॉट. तुला शाळेतील जे वातावरण आहे, शाळेतील जे बाहेरचे जीवन आहे, ह्या जीवनामध्ये तुला कशा प्रकारचे जगायचं आहे, यू हॅव टू डिसाईड. टिल यू हॅड गिवन इट अ ट्रायल, बट इट इज अ ट्रायल. अदरवाइज यू लाईंग दॅट यू शुड लाईक, इट वॉज डिटरमाइनिंग दॅट यू वुड नॉट लाईक इट. ते तुला डिसाईड करायचं आहे वेदर इट इज लाईक ऑर नॉट. Never anticipate a ways or because you cannot have thing exactly as you wish. तुझी जशी इच्छा आहे तशाच सगळ्या गोष्टी घडतील असं नाही. मेक देम आउट वर्स दॅन दे आर. ते आणखी जास्तच वाईट तुला दिसायला लागेल. थ्रू मोर स्पाइट अँड विलफुलनेस. तुला जे वाटतं त्यानुसार ते आणखीच वाटत असतं. ओके, द रेस्ट ऑफ द पार्ट वी विल डिस्कस इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.